आज आपण पाहणार आहे या लेक्चर मध्ये ग्राफ मध्ये हाऊ टू कॅल्क्युलेट मोड बाय ग्राफिकली. मोड ग्राफिकली कसं सॉल्व्ह केलं जातं हे आपण ह्या लेक्चर मध्ये पाहणार आहे. त्यासाठी म्हणून फर्स्ट एक्झाम्पल घ्या, एक्झाम्पल नंबर 1. आधी आपण एक्झाम्पल घेऊ म्हणजे आपल्याला सोडवायला सोपं जाईल. एक्झाम्पल आपल्याला असं दिलेलं असतं, ड्रॉ अ हिस्टोग्राम आणि फाइंड आउट ग्राफिकली मोड. तर आपण पाहूयात गणित कसं असतं. पहिला कॉलम दिलेला असतो तो म्हणजे आपला नेहमीप्रमाणे क्लासचा म्हणजेच मार्क्स, आणि दुसरा कॉलम दिलेला आहे नंबर ऑफ स्टुडंट. नंबर ऑफ स्टुडंट माझ्यासोबत तुम्हीही लिहा म्हणजे चांगलं व्यवस्थित समजेल. आता मार्क्स मध्ये दिलेले आहेत 0 to 10, 0 ते 10, 10 ते 20, 20 ते 30, 30 ते 40, 40 ते 50, लास्टला दिलेले आहे 50 ते 60. 60 मार्काची एक्झाम्पल ही परीक्षा झालेली असेल, एक्झामिनेशन झालेली असेल. आता नंबर ऑफ स्टुडंट पाहूयात. नंबर ऑफ स्टुडंट्स मध्ये दिलेले आहेत 5, 8, नंतर आहेत 15, 5, 5, 4 आणि 3, 4 आणि 3. आणि आपल्याला आता सॉल्व्ह करायचं आहे हे एक्झाम्पल. कसं सॉल्व्ह करायचं पाहूयात. सगळ्यांनी एक्झाम्पल लिहिलेलं असेल. आपल्याला माहिती आहे की हिस्टोग्राम कसा काढतात ते. आधी आपण हिस्टोग्राम काढून घेऊ. हिस्टोग्राम मोड काढण्यासाठी आधी सगळ्यात महत्वाचं म्हणजे हिस्टोग्राम काढावा लागतो. म्हणून आपण हिस्टोग्राम काढू. मी काढतो, तुम्हीही काढा. तुमच्याकडे ग्राफ पेपर असेल तर छान, नसेल तर पहा आपण अशा प्रकारे सुद्धा काढू शकतो, वहीवरती सुद्धा काढू शकतो. आता याच्यावरती आपल्याला मार्क द्यायचे आहेत. सगळ्यात खालच्या बाजूला हा जो असतो आपला तो कोणता असतो, एक्स ऍक्सिस असतो हा, आणि हा जो असतो तो असतो वाय ऍक्सिस. एक्स ऍक्सिसला आपण जो क्लासचा कॉलम दिलेला असतो तो घेत असतो. म्हणजेच आपण इथे काय घेणार, मार्क. इथे काय घेणार, मार्क. मार्क मध्ये पहा सुरुवात त्यांनी दिलेली आहे 0 ते 10, 10 ते 20, 20 ते 30, म्हणजे 10 10 वाढ झालेली आहे. 10, 20, 30, 40, 50, 60 आणि एक एक्स्ट्रा काढून ठेवायचा असतो 70. त्याला नाव देऊ आपण 10, 20, 30, 40, 50, 60 आणि शेवटी असेल ते म्हणजे 70. त्याच्यानंतर इथे वाय ऍक्सिस वरती नंबर ऑफ स्टुडंट घ्यायचे आहेत. सगळ्यात लहान स्टुडंट आहे ते म्हणजे 3 आणि सगळ्यात जास्त स्टुडंट आहेत 15. मग आपण काय करायचं की साधारणपणे 10-12 ओळीचा आपला हा झाला पाहिजे. म्हणून आपण काय करूयात, एक 2-2च्या हिशोबाने जाऊयात. 2-2च्या मार्काच्या हिशोबाने, म्हणजे आपला ग्राफ पण छान दिसेल आणि व्यवस्थित दिसेल. 2, 4, 6, 8, 10, 12, 14, 16, 18. ठीक आहे. 2, 4, 6, 8, 10, 12, 14, 16, 18. याला आपण काय म्हणणार, तर याला म्हणणार नंबर ऑफ स्टुडंट. नंबर ऑफ स्टुडंट. नंबर ऑफ स्टुडंट. नंबर ऑफ स्टुडंट. आणि आता आपण पहा ड्रॉ करूया. कसा ड्रॉ करायचा सगळ्यांना माहितीच आहे, तरी पण एकदा लक्ष द्या म्हणजे कळेल कसं सॉल्व्ह करायचं. शून्य
ते 10 ची फ्रिक्वेन्सी दिलेली आहे 5. 5 म्हटल्यानंतर इथपर्यंत, इथून इथपर्यंत. ठीक आहे. आणि इथून तो कुठे घेणार आपण, खालच्या बाजूला घेणार इथपर्यंत. 0 ते 10 ची फ्रिक्वेन्सी किती दिलेली होती, 5. त्याप्रमाणे आपण काय केलं, एक बार काढून घेतला, बार डायग्राम काढून घेतला. त्यानंतर 5 ते 10 ची दिलेली आहे, 10 ते 20 ची दिलेली आहे. किती दिलेली आहे 10 ते 20 ची, 8. 8 म्हटल्यानंतर इथे येईल. तो एक बार काढून घ्यायचा. 10 ते 20 ची 8 दिलेली होती, त्याप्रमाणे आपण ती काढून घेतली. नंतर 20 ते 30 ची दिलेली आहे 15. मग आपण हीच रेष पुढे घेणार आहोत 15ला. 15ला म्हटल्यानंतर साधारण इथे येईल पहा, आणि इथून इकडच्या बाजूला, आणि तिथून काय करायचं, खालच्या बाजूला यायचं 30ला. हा झाला 20 ते 30 चा 15 जी फ्रिक्वेन्सी सांगितली होती त्याप्रमाणे. नंतर 30 ते 40 चा आहे 5. 5 म्हटल्यानंतर पुन्हा इथेच येईल, इथपासून इथे, आणि तिथून तिथून असं खालच्या बाजूला, अशा प्रकारे. त्याच्यानंतर 40 ते 50 चा आहे 4. 4 म्हटल्यानंतर इथे खालून सुरुवात होईल आणि इथपर्यंत येईल, आणि इथून तो परत खालच्या बाजूला येईल, म्हणजे 50 पर्यंत. नंतर लास्टला आहे 3. 3 म्हटल्यानंतर इथून सुरुवात होईल आणि इथे तुमच्याकडे ग्राफ पेपर असेल तर तो छान येईल पहा, अशा प्रकारे. अशा प्रकारे काय झालं, आपण तो काढून घेतलेला आहे. काय करून घेतला, तर ग्राफ तयार करून घेतला, हिस्टोग्राम तयार करून घेतला. हा आपण शिकलेलो आहे, अशा पद्धतीने तुमचाही आलेला असेल. आता हा जो ग्राफ तयार करून झालेला आहे, आता हा झालेला आहे हिस्टोग्राम. आणि आता आपल्याला काय करायचं, कॅल्क्युलेट करायचं आहे, मोड कॅल्क्युलेट करायचा आहे. आणि तो कसा कॅल्क्युलेट करायचा असतो ते आपण पाहणार आहोत. तर मोड कॅल्क्युलेट करत असताना पहा काय करायचं, सगळं नीट व्यवस्थित लक्ष द्या. मोड याच्यामध्ये आपण कॅल्क्युलेट करतो. कसं काढायचं, जर सगळ्यात मोठा जो बार असतो हिस्टोग्राम मध्ये, सगळ्यात मोठा जो बार असतो, हायेस्ट फ्रिक्वेन्सी असणारा जो बार असेल, त्याच्या एका कोपऱ्याला जायचं, म्हणजे इथे. इथून दुसऱ्या कोपऱ्याला, दुसरा कोपरा म्हणजे कोणता, हा इथलचा जो दुसऱ्या बारचा जिथं क्रॉस झालेला आहे तिथे, तिथपर्यंत एक रेष काढून घ्यायची. काय केलं नीट समजून घ्या. आतमध्ये आपल्याला क्रॉस करायचा आहे, हा कोपरा तो खालचा जो शेजारचा जो आहे त्याच्यातला तो घ्यायचा. नंतर आतमधूनच हा कोपरा आणि तो दुसरा कोणता, की इथला जो आहे तो ड्रॉ करून घ्यायचा, म्हणजे क्रॉस करून घ्यायचा. समजलं काय केलं ते, मी आतील 2 कोपरे, वरचे 2 कोपरे, शेजारच्या 2 कोपऱ्यांना जोडून घेतले. कळलं काय केलं, सगळ्यांना समजलं असेल काय केलेलं आहे ते. आता तिथून काय करायचं, तिथून जरा खालच्या बाजूला जिथं क्रॉस झालेला आहे, क्रॉस कुठं झाला, इथाच्या पॉइंटला क्रॉस झाला पहा, इथून खालच्या बाजूला यायचं आणि खालच्या बाजूला एक रेष मारायची. आणि जिथं येईल, आता ती कुठे आली, इथे खालच्या बाजूला आली पहा, इथे. आणि इथे जे आलेली आहे ना ही रेष, हा जो पॉइंट आहे, हा पॉइंट, या पॉइंटला आपण काय म्हणतो, तर या पॉइंटला आपण म्हणणार मोड. काय म्हणणार, मोड. ही जो पॉइंट आहे, हा पॉइंट कितीचा असेल, साधारणपणे माझा एक असा अंदाज आहे 22 मार्काचा असेल. आता याचं काय करून घेऊ आपण, स्केल लिहून घेऊ. झालेलं आहे आपलं मोड, आपल्याला मिळालेला आहे तो हा मोड आहे. खाली जिथं क्रॉस करून जी संख्या आलेली ती असतो तो म्हणजे मोड. मग आपण इथं स्केल लिहून घेऊ. स्केल, सॉरी, स्केल काय आहे स्केल, तर ते पहा, एक्स एक्सिस डॅश 1 युनिट इज इक्वल टू काय, एक्स एक्सिसला 1 युनिटला काय घेतलेलं आहे आपण, 10 मार्क, 10 मार्क. वाय एक्सिस इज इक्वल टू 1 युनिट. 1 युनिट बरोबर काय आहे, 2 घेतलेले आहे, 2 नंबर ऑफ स्टुडंट, नंबर ऑफ स्टुडंट, नंबर ऑफ स्टुडंट.
आणि आपला मोड जो आलेला आहे तो मोड पण लिहून घ्यायचा. पहा मोड किती आलेला आहे, मोड इज इक्वल टू 22. मोड किती आलेला आहे, 22. समजलं का सगळ्यांना मोड कसा कॅल्क्युलेट कसा केला जातो ते? इथे आपण कोणताही फॉर्म्युला यूज केलेला नाही. मोडचा जो फॉर्म्युला आहे एल प्लस F1 मायनस F0 टू F1 मायनस F0 F2 इंटू H वगैरे असा आपण कोणताही फॉर्म्युला यूज न करता डायरेक्टली ग्राफिकली मेथडने आपण मोड कॅल्क्युलेट केलेला आहे. समजलं का सगळ्यांना मोड कसा आलाय ते? कीर्ती, साक्षी, गौरी समजलं का? हो सर. हो. आता आपण आणखीन एक उदाहरण घेऊ, बाई तुम्हाला समजेल. हे मोडचे गणित ग्राफिकली कसं कॅल्क्युलेट करतात हे महत्वाचं आहे. त्यासाठी आपण दुसरं एक गणित घेऊ, म्हणजे तुम्हाला आणखीन चांगलं बऱ्यापैकी कळेल. 2 नंबरला गणित घ्या, वेट आणि नंबर ऑफ स्टुडंट. पहिला कॉलम करा वेट आणि दुसरा करायचा नंबर ऑफ स्टुडंट. नंबर ऑफ स्टुडंट वेट मध्ये घ्या. वेट जे दिलेलं आहे ते दिलेलं आहे केजी मध्ये, किलोग्रॅम मध्ये. त्यामध्ये त्यांनी दिलेले आहेत वेट 30 ते 40, 30 ते 40, 40 ते 50, 50 ते 60, 60 ते 70 आणि शेवटी दिलेले आहे 70 ते 80. नंबर ऑफ स्टुडंट्स मध्ये दिलेले आहेत 4, 12, 18, 4, 12, 18, 16, 3, 16 आणि 3 असे नंबर ऑफ स्टुडंट्स दिलेले आहेत. आणि आपल्याला काय सांगितलेलं आहे, तर हिस्टोग्रामच कॅल्क्युलेट करायला सांगितलेलं आहे. कसा कॅल्क्युलेट करतात पाहू आपण आणि लगेच सॉल्व्ह करायला सुरुवात करू. एकदम सोपी मेथड आहे सॉल्व्ह करण्याची. आखून घ्यायचा, एक ग्राफ तयार करून घ्यायचा. एकच मिनिट. तुमच्याकडे ग्राफचा असेल तर ग्राफवरती करा, नसेल तर वहीवरती ड्रॉ कसा करायचा मी तुम्हाला सांगतोय त्या पद्धतीने करा. एक्स ऍक्सिस आणि वाय ऍक्सिस काढून घ्यायचे. आपण काढून घेतलेले आहेत एक्स ऍक्सिस आणि वाय ऍक्सिस. याला नाव देतो आपण एक्स, हा आहे 0, हा आहे वाय. आणि आता आपण एक एक पाहू. हे जे आहे ना एक्स वरती आपण काय घेत असतो, वेट घेत असतो. आता वेट घेत असताना आपण पाहणार की काय दिलेलं आहे, वेट हे डायरेक्ट 0 पासून सुरुवात दिलेली नाहीये. ती कितीपासून दिलेली, 30 पासून दिलेली. म्हणजेच आपल्याला हा काय करावं लागेल, इथे कट करावं लागेल आणि झिगझॅग स्वरूपाचा करावा लागेल. मग झिगझॅग म्हणजेच काय, थोडंसं खाली वरती घेऊन पुन्हा एकदा त्याला जोडायचा. असं झिगझॅग पद्धतीने आपण तो एक्स ऍक्सिस करणार. आणि मग आता आपण लिहायला सुरुवात करू शकतो, डॉट द्यायला सुरुवात करू शकतो. करूयात आपण सुरुवात. इथे जो पहिला कॉलम असेल तिथनं आपण 30 ने सुरुवात करणार. 30, 40, 50, 60, 70, 80 आणि इथे घेणार 90. खाली त्याला संख्या लिहून टाकू जे दिलेल्या होत्या त्या वेटच्या. 30, 40, 50, 60, 70, 80 आणि 90. हे काय आहे आपलं, तर हे दिलेलं आहे त्यांनी वेट. वेट ते लिहून घेऊ. वेट तुम्ही ड्रॉ करताय ना, केजी मध्ये दिलेलं आहे. ड्रॉ करताय का? हो सर. आता नंबर ऑफ स्टुडंट्स मध्ये सगळ्यात लहान संख्या दिलेली आहे 3, सगळ्यात मोठी दिलेली आहे 18. म्हणजे आपण 2-2च्या गॅपने जर केलं तर आपला ग्राफ एकदम छान दिसेल. म्हणून आपण 2-2च्या गॅपने जाऊयात. 2, 4, 6, 8, 10, 12, 14, 16, 18, 20. लिहून घेऊ. 2, 4, 6, 8, 10, 12, 14, 16, 18 आणि 20.
हे काय आहे आपलं नंबर ऑफ स्टुडंट्स आहेत. नंबर ऑफ स्टुडंट मग ते लिहून घेऊ नंबर ऑफ स्टुडंट. नंबर ऑफ स्टुडंट. आणि आता आपण ड्रॉ करायला सुरुवात करूया. कसं ड्रॉ करायचं पहा, लक्ष द्या व्यवस्थित. 30 ते 40. 30 ते 40 ची फ्रिक्वेन्सी म्हणजेच वेट नंबर असणारे स्टुडंट्स किती आहेत 4 आहेत. ह्या 30 पासून सुरुवात करायची. किती सांगितलेले आहेत ते 4 सांगितलेले आहेत. म्हणजे साधारणपणे इथपर्यंत येतील. इथून इकडे आणि इथून खालच्या बाजूला 40. 4 झाले. नंतर 40 ते 50 वेट असणारे किती आहेत 12 आहेत. म्हणजे इथपासून आपल्याला वरच्या बाजूला जावं लागेल. वरच्या बाजूला म्हणजे तिथपर्यंत येऊ आपण 12 पर्यंत. एकच मिनिट, तिरकी झाली रेश माझी. 12 तिथपासून 50 पर्यंत 12. पुढे आहे 18. हीच रेष आपल्याला वरच्या बाजूला घ्यावं लागेल. मग वरच्या बाजूला घेऊयात 18 पर्यंत आणि तिथून इकडे आणि तिथून खालच्या बाजूला 60 पर्यंत. नंतर 60 ते 70 60 ते 70 किती आहे 16 आहे. 16 म्हटल्यानंतर इथून तो या बाजूला येईल. ठीक आहे. आणि तिथून खालच्या बाजूला येऊया 70 पर्यंत आलो. आणि नंतर लास्टला 70 ते 80 सांगितलेलं आहे 3 म्हटल्यानंतर इथे खाली येईल. अशा प्रकारे आपण काय केलेलं आहे बार डायग्राम काढलेला आहे. माझे जरा थोडेसे कमी बारीक मोठे झाले असतील कारण माझ्याकडे दिसत नाही ऍक्च्युली किती होतं ते काय. पण तुमच्याकडे तुम्ही एकदम पट्टीच्या मापाने घेऊन सॉल्व्ह करू शकता. परीक्षेमध्ये तुम्हाला हे दिलं जातं, प्रोव्हाइड केलं जातं कसं सॉल्व्ह करायचं हे ग्राफ पेपर. मोड काढायचा आहे. मोड काढण्यासाठी काय करायचं असतं, जो सगळ्यात मोठा बार आहे त्यातील कोपरे पाहिजे सगळ्यात वरचे. हा सगळ्यात पहिल्यांदा इथून आपण काय करणार खालच्या बाजूला क्रॉस मध्ये इथे येणार आणि तो जोडणार. इथेही तसंच करणार. हा आतून जोडायचे असतात कोपरे. इथून तो इथलच्या बाजूला येणार आणि तो जोडणार. आणि जिथे क्रॉस झालेला असेल, जिथे काही क्रॉस झालेला असेल तिथून आपण काय करणार खालच्या बाजूला येणार. इथं क्रॉस झालेला आहे तिथून खालच्या बाजूला येणार आणि खालच्या बाजूला येऊन पाहणार किती फ्रिक्वेन्सी येते ती किती येते ती पाहिजे. आणि जे आलेले असेल त्याला आपण काय म्हणतो तर त्याला आपण म्हणतो मोड. त्याला आपण म्हणतो मोड. ही जी आलेली आहे ना फ्रिक्वेन्सी हा जो डॉट, हा डॉट म्हणजेच काय आहे तर ती आपला आहे मोड. त्याला नाव लिहायचं मोड. किती असेल तर साधारणपणे माझा एक असा अंदाज आहे 58 किंवा 59 असेल. 58 किंवा 59. मग आपण ते स्केल लिहून घेऊ. तुमच्याकडे जर ग्राफ पेपर असेल तर एकदम ॲक्युरेट येते आणि कॅल्क्युलेट करून जर पाहिलं तर तेवढंच येतं. तुम्ही कॅल्क्युलेट करून पाहिलं तर तेवढंच उत्तर आलेलं असेल. पहा तुम्ही एकदा हे जे गणित आहेत ना हे गणित तुम्ही कॅल्क्युलेट करून पहा, फॉर्म्युला टाकून पहा तेवढंच येते का. मी स्केल लिहितोय एक्स ऍक्सिस डॅश 1 युनिट इज इक्वल टू. एक्स ऍक्सिसला आपण किती स्केल घेतलेला आहे तर 10 kg वेट घेतलेला आहे. मग इथं आपण घेऊ 10 kg 10 kg वेट वजन दिलेलं आहे त्यांनी 10 kg एक्स ऍक्सिसला. तर वाय ऍक्सिसचं पण लिहून घेऊ. वाय ऍक्सिस इज इक्वल टू वाय ऍक्सिस 1 युनिट इज इक्वल टू किती दिलेला आहे तर ते आपण घेतलेलं आहे 2 नंबर ऑफ स्टुडंट. समजतंय ना काय चाललंय ते. सगळ्यांना ग्राफ समजलाय का. हा सर. ओके. सोपा आहे पहा. आपण पाहतोय नक्की मीडियन कसा काढतात, मोड कसा काढतात हे ग्राफिकली मेथड मध्ये आपण ह्या आधीच्या लेक्चरला आपण मीडियन पाहिलेलं आहे आणि ह्या लेक्चरला काय पाहिलं आपण आता मोडने पाहिलेलं आहे की मोड कसा काढला जातो. तर हे आपण मोड पाहिलेलं आहे की हिस्टोग्राम काढायचा आणि हिस्टोग्राम मध्ये क्रॉस होऊन एक्स ऍक्सिसला यायचा.
तर मीडियन काढत असताना आपल्याला लेस दॅन आणि मोर दॅन काढावं लागते आणि नंतर आपण जिथं क्रॉस होतो तिथून काढू शकतो किंवा एकच जर लेस दॅन किंवा मोर दॅन मधनं सुद्धा काढू शकतो. कशा प्रकारे ग्राफ काढतात ते हे ग्राफ आपण पाहतोय मोडचे. आजचं लेक्चर फक्त ग्राफ मध्ये मोड कसा काढायचा ते पाहणार आहोत. यासाठीच आपण दुसरं गणित घेऊ आणि ह्याची प्रॅक्टिस करू आणि मग आपण आपलं लेक्चर आज थांबवू. दुसऱ्या लेक्चरला पुढच्या लेक्चरला काय घ्यायचं ते नंतर पाहू. आता आणखीन एक गणित लिहून घ्या. गणित लिहा. 3 नंबरचा ड्रॉ करू आपण. 3 नंबरला घ्या. मंथली इन्कम आणि फ्रिक्वेन्सी. कॉलम दिलेला आहे मंथली इन्कम. मंथली इन्कम ते दिलेलं आहे आपल्याला रुपीज मध्ये. आणि फ्रिक्वेन्सी नंतरचा कॉलम जो दिलेला आहे तो फ्रिक्वेन्सीचा दिलेला आहे. मंथली इन्कम मध्ये दिलेले आहे 1000 to 2000, 1000 ते 2000. नंतर 2000 ते 3000, 2000 ते 3000, 3000 ते 4000, 4000 ते 5000, अशा पद्धतीने आपल्याला ते दिलेलं आहे. सॉल्व करा. हे आणखीन एक घ्या. त्यांनी 4च दिलेले आहेत. मी आणखीन एक देतो. 5000 ते 6000 आणि याच्यामध्ये आपण आता सॉल्व हे फ्रिक्वेन्सी घेऊ. फ्रिक्वेन्सी दिलेली आहे 12, नंतर दिलेले आहे 14, 18, 10 आणि 4. अशा प्रकारे फ्रिक्वेन्सी दिलेली आहे. आणि आता आपल्याला सॉल्व करायचं आहे की हाऊ टू कॅल्क्युलेट मोड बाय ग्राफिकली ते सॉल्व करायचं आहे. सॉल्व करायला सुरुवात करूयात. एकदम सोपी मेथड आहे सॉल्व करण्याची. कसं करायचं असतं पाहू आपण. ड्रॉ करून घ्यायचा ग्राफ. ज्यांच्याकडे ग्राफ पेपर आहे, ग्राफ पेपर कोण यूज करते का? कोणीही करत नाहीये. नो प्रॉब्लेम. असू द्या, काय हरकत नाही. ग्राफ पेपर यूज केलाच पाहिजे असं काही नाहीये. परीक्षेमध्ये ते आपल्याला अलाउड असतं. पण परीक्षेच्या वेळेस डायरेक्ट आपण प्रॅक्टिस करायला डायरेक्ट सॉल्व करायला गेला तर आपल्याला ते जमत नाही. म्हणून शक्यतो एक बाहेरून ग्राफ पेपर आणायचे आणि त्याच्यावरती प्रॅक्टिस करायला काही हरकत नाही. 7-8-10 जरी आणले तरी बस झाले. त्याच्यामुळे सुद्धा आपल्याला कळू शकतं. आपण ग्राफ आखून घेतलेले आहेत एक्स ऍक्सिस आणि वाय ऍक्सिस. आता हे करत असताना एक्स ऍक्सिस वरती आपण काय घेणार आहे तर तो क्लासचा कॉलम घ्यायचा असतो, म्हणजेच मंथली इन्कम घ्यायचं असतं. मंथली इन्कम सुरुवात दिलेली आहे 1000 पासून. 1000 to 2000 म्हणजे 0 पासून आपण सुरुवात करू शकतो. आपल्याला झिगझॅग करायची गरज नाही. 1000, 2000, 3000, 4000, 5000, 6000 आणि लास्टला असेल 7000. लिहून घेऊ आपण इथे 1000, 2000, 3000, 4000, 5000, 6000 आणि लास्टला 7000. हे काय दिलेलं आहे आपल्याला तर हे दिलेलं आहे मंथली इन्कम. ते लिहून घेऊ. मंथली इन्कम. इकडच्या बाजूला दिलेला आहे वाय ऍक्सिस वरती आपण घेणार आहोत फ्रिक्वेन्सी. सगळ्यात लहान संख्या 4 आहे तर सगळ्यात मोठी 18 आहे. म्हणजे आपल्याला गॅप कितीचा ठेवावा लागेल? 2चा ठेवावा लागेल म्हणजे व्यवस्थित ग्राफ दिसेल. 2, 4, 6, 8, 10, 12, 14, 16, 18. 2, 4, 6, 8, 10, 12, 14, 16 आणि लास्टला 18.
ही काय आहे आपली फ्रिक्वेन्सी आहे. मी ते लिहून घेऊ, इकडे नाव देऊ फ्रिक्वेन्सी. आणि आता आपण ग्राफ तयार करू. पहा कसा करायचा आहे. 1000 पासून सुरुवात करायची आहे. 1000 टू काय सांगितलेलं आहे 2000. किती दिलेले आहे 12 दिलेली फ्रिक्वेन्सी. 1000 पासून सुरुवात करू. 12 म्हटल्यानंतर वरपर्यंत येईल, इथपर्यंत साधारण. तिथून इकडच्या बाजूला आणि तिथून खालच्या बाजूला. ही झाले 12 असणारी 1000 टू 2000 ची बार. थोडासा मोठा करूया, एकच मिनिट. असणार. पुढे 2000 तरी 3000 तो दिलेला आहे, सांगितलेला आहे 14 म्हणल्यानंतर आपण इथून सुरुवात करूया. 14 म्हणजे जस्ट थोडस वरती जायचं आहे. नेक्स्ट आहे 18. इथून वरती जायचं आहे 18 पर्यंत. 18 पर्यंत जाऊयात. नेक्स्ट 10 आहे, 10 आहे. 10 म्हटल्यानंतर इथे येतील. आणि लास्टला जो आहे तो सांगितलेला आहे 5000 ते 6000चा. किती सांगितलेला आहे 4, म्हणजे इथे येतील का. असं आपण काय काढलेलं आहे हिस्टोग्राम काढलेला आहे. आता या हिस्टोग्राम वरनं आपल्याला मोड काढायचा आहे. आणि तो काढत असताना आपण काय करणार, तर चुका काय होतात पहा विद्यार्थ्यांच्या. मी आधी तुम्हाला चूक काय होती ती सांगतो. चूक अशी होती, विद्यार्थी काय करतो इथून सुरुवात करतो आणि तो इथालच्या इथं घेण्याच्या ऐवजी तो इकडे घेतो असं. आणि इथून सुद्धा सुरुवात करतो आणि तो इकडे घ्यायच्या ऐवजी तो कुठे घेतो, इथे घेतो. आणि मग आपल्याला ते उत्तर काढायचं असतं. आता ते उत्तर काढत असताना काय होणार आहे, इथे चुकू शकतं. त्यासाठी काय करायचं, नीट लक्ष ठेवायचं. आणि जे आपण क्रॉस करणार आहोत, जे अशी क्रॉस लाईन करणार आहोत, ते फक्त जो हायेस्ट फ्रिक्वेन्सी असणारा जो बार आहे त्याच्यामध्येच आल्या पाहिजेत. म्हणून काय करायचं, इथालच्या कोपऱ्यापासून इथून इकडच्या साईडला यायचं आणि जिथे क्रॉस झालेला आहे ती आतमध्येच रेष घ्यायची ड्रॉ करून. इथे सुद्धा इथून सुरुवात करायची, ते इकडच्या बाजूला आतल्याच बाजूला यायचं आणि तिथे सोडून द्यायचं. अशा प्रकारे तो ड्रॉ करायचा. आणि आता इथे जेव्हा आपण कॅल्क्युलेट करणार आहोत तेव्हा जिथं क्रॉस झालेला असेल तो पॉइंट घ्यायचा आणि तिथून काय करायचं, खालच्या बाजूला यायचं. तिथून खालच्या बाजूला यायचं आणि सोडून द्यायचं. आणि हे जे काय असणार आहे तो काय असणार आहे, आपला इथला जो आलेला आहे तो काय असणार आहे, मोड असणार आहे. ते आपण लिहून घेऊ. हा काय आहे, हा जो पॉइंट आहे, हा पॉइंट तो म्हणजे काय आहे, आपलं मोड आहे. इथे लिहू मोड. किती आला असेल साधारणपणे, तो माझा एक असा अंदाज आहे 3200 पर्यंत आलेला असेल. किती असेल, 3200 आलेला असेल. आता आपण स्केल लिहून घेऊ आणि मग आपण थांबू. स्केल एक्स ऍक्सिस डॅश 1 युनिट इज इक्वल टू किती सांगितलेलं आहे, 1000 रुपीज. 1000 इन्कम 1000. ठीक आहे. वाय ऍक्सिस डॅश 1 युनिट इज इक्वल टू फ्रिक्वेन्सी सांगितली होती ती म्हणजे 2 फ्रिक्वेन्सी. आणि मोड आपण ऑलरेडी लिहिलेला आहे, तो किती आलेला आहे, 3200. अशा प्रकारे आपल्याला मोड ग्राफिकली जर काढायचा असेल तर तो असा काढावा लागतो. समजलं का सगळ्यांना?
कसा काढायचा मोड ग्राफिकली? हो सर. ओके, मग थांबायचं का तुम्हाला एक घरी देऊ गणित? हो एक द्या देऊ का? सर. एक देतो घरी, तुम्ही सॉल्व करा, प्रयत्न करा, जमेल एवढं काय अवघड नाही. देतो मी तुम्हाला एक गणित.